नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या के एन इन्फॉर्मेशन या यूट्यूब चॅनलमध्ये. तर पहा, पी एम किसान योजनेत आता नवीन नियमावली सुरू झाली आहे. पी एम किसान योजनेचा जे शेतकरी लाभ घेत आहेत त्यांना आता नवीन नियमावली लागणार आहे. त्यानुसार आता त्यांच्या अर्जाची सुद्धा त्रुटी होणार आहे, अर्जाची छाननी होणार आहे. लाडक्या बहिणीच्या अर्जाची कशी छाननी सुरू झाली आहे त्याप्रमाणे आता पी एम किसान योजना याच्याही अर्जाची छाननी होणार आहे. आता ज्यांना लाभ मिळत आहे त्याला एका कुटुंबातील एकाच शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे. तर हे सर्व आपण सविस्तरपणे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. अशाच प्रकारच्या नवनवीन माहितीच्या अपडेटसाठी तुम्ही आजच आपल्या के एन इन्फॉर्मेशन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला नवनवीन माहिती आणि अपडेट्स पाहता येतील. तर पाहूया आपण पी एम किसान योजनेसाठी काय नवीन नियमावली लागली आहे आणि ते काय अटी आहेत आणि कोणते शेतकरी पात्र आहेत आणि कोणाला लाभ मिळणार आहे, कोणाला लाभ मिळणार नाही. तरच आपण पाहूया बघा. तर पहा, पी एम किसान योजनेतील नवीन नियमावलीनुसार वारसा हक्क वगळता ज्यांनी 2019 पूर्वी शेत जमीन खरेदी केली आहे त्यांना याचा लाभ मिळणार नाही. तर पहा, ज्या शेतकऱ्यांनी 2019 पूर्वी जमीन खरेदी केली आहे त्या शेतकऱ्यांना आता याचा लाभ मिळणार नाही. तर दुसरं बघा, जे शेतकरी आयकर भरून ही योजनेत लाभ घेतला असेल तर त्या शेतकऱ्यांची रक्कम वसूल केली जाणार आहे. ज्या शेतकऱ्यांनी आयकर भरला आहे आणि आता ते लाभ घेत आहेत तर अशा शेतकऱ्यांची सुद्धा रक्कम वसूल केली जाणार आहे, त्यांना पी एम किसान योजनेचा लाभ मिळणार नाही. तर पाहू शकता, पुढचे जे आयकर भरत आहेत आणि पेन्शनर आहेत त्यांनाही या योजनेपासून वगळण्यात आले आहे. बघा, जे शेतकरी आता आयकर भरतात व पेन्शनर आहेत पण त्यांनी पहिला आयकर भरला आहे तर अशाही शेतकऱ्यांचं नाव वगळण्यात आलं आहे. तर तुम्ही पुढे पाहू शकता, जे या योजनेसाठी पती, पत्नी आणि मुलाचे आधार कार्ड जोडणे आवश्यक आहे. तर आता पी एम किसान योजनेचा KYC करताना या योजनेसाठी पती, पत्नी आणि मुलाचे आधार कार्ड जोडणे अनिवार्य केले आहे. त्यामुळे सगळ्यांना आता आधार कार्ड जोडावे लागणार आहे तरच या योजनेचा लाभ मिळणार आहे. तर कुटुंबातील एकालाच याचा लाभ घेता येणार आहे. कुटुंबातील पती, पत्नी, मुलगा, मुलगी लाभ घेत असल्यास त्यात एकालाच लाभ घेता येणार आहे. बघा, एका कुटुंबातील प्रत्येकाच्या नावे जमीन थोडी थोडी असते, त्यामुळे प्रत्येकजण या योजनेत लाभ घेत आहे. पती, पत्नी, मुलगा, मुलगी यांना वेगवेगळा लाभ मिळत होता. आता इथून पुढे हा लाभ घेता येणार नाही. एका वेळेस एका कुटुंबातील एकालाच हा लाभ मिळणार आहे. तर त्याचप्रमाणे कुटुंबातील योजना घेताना 2 ते 3 शेतकरी आहेत. हे बघा, एका घरात 2, 3 जण, 4 जण भाऊ असतात. त्यामुळे या योजनेचा एकाच कुटुंबात असणारे सर्वजण असतात. योजनेचा लाभ घेणारे 2 ते 3 शेतकरी असल्यामुळे त्यांना एकालाच कोणातरी सर्वे गटप्रमाणे लाभ घेता येणार आहे. एका कुटुंबात एकच शेतकऱ्याला मिळणार आहे. म्हणजे मोठा थोरला भाव असेल, लहान असेल, वेगवेगळे जर हे झाले असेल तर त्यामुळे एका कुटुंबातील एकालाच हा लाभ घेता येणार आहे. अशा प्रकारे त्यांनी हे केलेलं आहे. तर व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ जर आवडल्यास व्हिडिओसाठी एक लाईक नक्कीच करा व अशाच नवनवीन व्हिडिओच्या माहितीसाठी आजच आपल्या के एम इन्फॉर्मेशन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.